बघा, तुम्ही जर बघितलं असेल की दरवेळेस मराठी माणसावर दडपशाही केली जाते. आज 200-300 पोलीस आम्हाला घेराव घातलाय. अहो, लोकांना आंदोलनामध्ये येऊ देत नाहीत. लोक भाईंदर पश्चिमेकडून लोक येतात, भाईंदर पूर्वेकडून लोक येतात, सगळीकडे पोलीस गराड आहे. अहो, करायचं काय मराठी माणसाने? मराठी महापौर हो, हे 1 महिन्यापासून आम्ही भांडतोय. अनेक पक्षांनी त्या ठिकाणी प्रात्यक्षिक आंदोलने केले, मागणी केली, आम्ही निवेदने दिले. दुसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री जे सर्वस्व पद आहे राज्यपालानंतर, त्यांनी मराठी भाषिकांना या महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकसंख्येला सांगितलं होतं की मुंबईसह सगळ्या महानगरपालिकेमध्ये मराठी हिंदूच महापौर होईल. पण तुम्हाला मीरा भाईंदर मध्ये नरेंद्र मेहताची वहिनीच का पाहिजे दरवेळेस? कारण महापौर कोण आहेत? ज्या महापौर आहेत ज्यांना देश स्वतंत्र कधी झाला हे माहिती नाहीये. अहो, या महापौरांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे हे माहिती नाहीये. यांना मराठी बोलता येत नाहीये. आमदार तुमच्या घरात, महापौर तुमच्या घरात, उद्या तुमच्या घरामध्ये भिशी चालवणारा एखाद्या मंडळाचा अध्यक्ष सगळं तुम्हीच घेता की काय? मग हे आमचे 46 मराठी नगरसेवक आले, त्यांनी काय फक्त सतरंजा उचलायचे आहे? हे करायचं काय? आणि 1956 मध्ये जो लढा झाला, राज्य स्थापन झाले, भाषावर प्रांतरचना झाली, त्यावेळेस देखील मोरारजींनी अशीच एक घटना केली होती की ही मुंबई शहर गुजरातमध्ये जाईल. ते हाणून पाडलं. पुन्हा सांगितलं की द्विभाषिक होईल. आता नरेंद्र मेहता तेच करतात. नाही, आमची वहिनीच महापौर होईल. हा कुठला माज? हे कुठली एकाधिकारशाही? आणि नरेंद्र मेहता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकत नाहीयेत. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो, विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की नरेंद्र मेहता असा इतका मोठा कसा झाला की तुमचं ऐकत नाहीये? त्याला इथे घरामध्येच महापौर पद पाहिजे. तुम्ही या 12 कोटी लोकसंख्येला आश्वासित केलं होतं. तुमचा मान सन्मान या सगळ्यांना आहे, त्यामुळे तुम्ही यांना आदेश द्या आणि हे डिंपल मेहताचं पद बरखास्त करा. इथे मराठी भगिनी म्हणून महापौर आम्हाला असली पाहिजे, अन्यथा यापुढे हा उग्र आंदोलन होईल. आज आम्ही पोलिसांना निवेदन दिलं होतं 15 दिवसापूर्वी. मग पोलीस आम्हाला का दडपशाही करतायत? दरवेळी का आमच्या अंगावर येतात? अक्षरशः खाली पाडले. संदीप राणे इथे आहेत, महिला भगिनी आमच्या इथे, तपाशे मॅडम आहेत इथे, माझे सगळे सहकारी आहेत. हे राजकीय लोक म्हणून इथे नाही आलेत, यांच्या अंगामध्ये मराठी रक्त वाहते म्हणून इथे आलेत. जर ही लढाई आजची येणाऱ्या निवडणुकीच्या आधी असते ना, इथे तुम्हाला हजारो लोक दिसले असते. इथे राजकीय पक्ष नाही म्हणून पोलीस दडपशाही करतात. हे जर नरेंद्र मेहतांनी आंदोलन केलं असतं ना, तर या पोलिसांनी हाजी केलं असतं, असा माझा आरोप आहे. शिवसेना शिंदे गट जे आहे त्यांचं लोकांचं असं म्हणणं आहे, त्यांनी आरोप लावलाय का हा जो तुमचा जो आंदोलन तुम्ही जो उभं केलंय तो पूर्ण भाजपाचा स्पॉन्सरशिप त्याला आहे. भाजपाचा आहे हे आंदोलन, आम्ही भाजपाच्या विरोधच करतोय. याला काय लॉजिक आहे की नाही? आपण मंत्री पदावरती आहात साहेब. ज्या वेळेस मराठी मोर्चा काढला, तुम्ही मला तिथे घ्यायला आलात, त्यावेळेस राजकारण झालं. त्यावेळेस लोक मला भाजपाचे म्हणत होते की मी प्रताप सरनाईकचा माणूस आहे. ज्या वेळेस काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला, ही भाजपा सांगत होते की मी आमच्या मुझफ्फर हुसेन साहेबाचा माणूस आहे. हेच नरेंद्र मेहता त्या विधान भवनाच्या दालनामध्ये उभा राहून बोलले की देशमुख तर यांचा मुझफ्फर हुसेन साहेबाचा माणूस आहे. तुम्ही आम्हाला ठरवू द्या ना आम्ही कोणाचे आहोत. तर आम्ही मराठी मातीचे या ठिकाणी भूमिपुत्र आहोत, मराठी माणसं आहोत. आम्हाला लांगुल चालन करायला जमत नाही. एवढं मात्र आमचं ठाम आहे की आम्ही कोणाच्या मागे पुढे करत नाही. तुम्ही आरोप करा आमच्यावरती, तुमच्यावरती. याच यांनी काय नाव नरेंद्र मेहतांनी सिंतोडे उडवले, तुम्ही त्यांच्यावरती बळ शब्द नाही काढला, कारण तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात. ईडी काढीची भीती आहे का तुम्हाला? खरं तर तुमच्यावर आरोप करायची आम्हाला गरजच नाही, कारण तुम्ही मराठी आहात. तुम्ही आज या नरेंद्र मेहताच्या विरोधात आमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही एक संघटनेचा मोर्चा हाणून पाडण्यासाठी तुमचे जे 2 ते काय मांजरेकर आणि गोळे सोडले आहेत 3 दिवसापासून पत्रकाराला बोलवून घेत आहेत. अहो, या गोळेंना आणि मांजरेकरांना समजलं पाहिजे. पत्रकार बांधून एक लक्षात घ्या की ज्या वेळेस नगरसेवक पद देण्याची वेळ येते त्यावेळेस 12 मध्ये झा देता, 13 मध्ये सिंग देता, 14 मध्ये शर्मा देता. गोळेंना मांजरेकरांना यांना काय फक्त सतरंजी उचलायला ठेवलंय का बोलायला? अहो, लाज वाटली पाहिजे. हा लढा तुमच्यासाठी लढतोय ना. आज पोलीस पण आम्हाला विरोध करतायत. या पोलिसांची उद्या रिटायरमेंट आहे, यांचे मुलं नोकरी करतील, व्यवसाय करतील, हे जाणार कुठे आहेत? आज एक अडाणी महापौर माझ्या IPS अधिकाऱ्याला उद्या ऑर्डर सोडणार आहे. ही एक अडाणी महापौर माझ्या IPS झालेला, इतका अभ्यास करून झालेला अधिकाऱ्याला त्याच्या दालनामध्ये बोलून घेणार आहे. आम्हाला लाज वाटते, आमचं नाक कापलं जात आहे. म्हणून हा मोर्चा, म्हणून हा लढा. मराठी महापौर होणार नाही, होऊ देणार नाही. त्यांनी आज सह्या केल्या असतील, नियुक्ती केली असतील, पण हे बरखास्त करावं लागेल, अन्यथा संघर्ष अटळ आहे. मी मगाशी पण सांगितलं पत्रकार बांधवांना, मी आज माझ्या बायकोला सांगून आलंय, 2 मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. माझा मृत्यू झाला तरी मी लढा हा लढत राहणार. भले माझ्यासोबत कोणी येऊ न येऊ, पण माझे सगळे शिलेदार, हे सगळे मराठी माणसं खंबीर आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांचा आज आज पोलिसांनी दडपशाही वापरली, दोन्ही मार्ग बंद केलेत. आमच्या आंदोलनाकडे पण येऊन दिलं नाही. आम्ही जे 10 वाजता आलो तेवढ्याच इकडे जमलेलो फक्त. आता मोर्चा पण काढू देत नाही. हे दुर्दैव आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुमचा निषेध करतो. मराठी माणसाला या राज्यामध्ये मोर्चे काढण्याची परवानगी असली पाहिजे. तो आमचा घटनात्मक अधिकार आहे. तुम्ही घटना बदलू पाहतायत का? मराठी माणसं हक्क डावलू पाहतायत का? असा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.